आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला फोन केला होता. 2 वर्षात पहिल्यांदा मी त्यांना फोन केला की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय, घराणं मांडायचं, तुम्ही अंतरवाली लिहा, आम्हाला मुंबईला यायचं नाहीये, आमच्या सगळ्या मागण्याची 26 ऑगस्टच्या आत अंमलबजावणी करा, आम्हाला मुंबईला यायचंच नाही. हा माणूस जाणून बुजून मुंबईकरांना सांगतो, आम्हाला खुन्नस देतोय, आमचा अपमान करतोय, आमच्या लेकरा बाळांचा वाटोळं करतोय. त्यामुळे आम्हाला मुंबईला यावं लागणार आहे. तुमच्या डोक्यात काही संभ्रम असेल मुंबईकरांचे तर काढून टाका. तिथले सगळे बांधव आमची सेवा करणार, दलित बांधव, मुस्लिम बांधव, परप्रांतीय, तिथले मराठी, तिथले मारोडी, जैन, आदिवासी, कोळी बांधव, सगळ्या जाती धर्माचे लोक आमची सेवा करणार आहेत. कारण गरीबाचे लेकर तुमच्या दारात येतात. आम्हाला वाईट नजरेनं बघू नका. आमचा काही व्यत्यय नाही, अडचण नाही येणार. उलट आम्ही तुम्हाला सेवा करू लागू, तुम्ही पण आमची करा. देवेंद्र फडणवीसांना आम्ही 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आमची लढाई 2 वर्षापासूनची, 29 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होतात म्हणून आम्ही मुंबईला येतोय. आम्ही आडवं चालायसाठी येत नाहीत आणि ते आमच्यावर संस्कार नाहीत. आम्ही याच्या अगोदर मुंबईला आलो होतो, शांततेत आलो, शांततेत वापस येऊ. आताही आम्ही शांततेत येणार आहेत, शांततेत वापस येणार आहेत, पण आरक्षणच घेणार आहे यावेळेस. सोडणार नाही. मुंबईत मराठी घुसणार आहेत, घुसणार म्हणजे घुसणार. आम्ही त्याच्यात काहीच बदल होणार नाही आणि कोरडत घुसणार आहेत यावेळेस. मुंबईत